पाहताय प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाचं पारितोषिक चषक जगन्नाथजी बेळे साहेबांकडून देण्यात आले, त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या वतीने आभार व्यक्त करतोय. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच साठी जे ट्रॉफी आपण पाहताय त्या भरतजी मस्कर साहेबांकडून देण्यात आले, त्यांचं देखील मनपूर्वक आभार. या स्पर्धेसाठी उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षकसाठी ज्या ट्रॉफीज आहेत त्या जयवंतजी बेळे साहेबांकडून देण्यात आलेत, त्यांचं देखील आभार. या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीजसाठी जी सायकल आपण पाहताय ती वासुदेवजी बडे साहेबांच्या माध्यमातून देण्यात आली आहे. श्री गणेश बिल्डर्स अँड डेव्हलपरचे प्रोप्रायटर आहेत आणि टोटल 3 सायकल आहेत त्यांच्या माध्यमातून देण्यात आले, त्यांचं देखील खूप सारं कौतुक. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीजसाठी जे चषक आपण पाहताय ते किरण चाऊशेट पोपेटा साहेब यांच्या माध्यमातून इथे देण्यात आले, त्यांचं देखील आभार. संपूर्ण टुर्नामेंटसाठी बॉल जे आम्हाला इथे देण्यात आले ते आमचे हेमंतजी मोरे यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या वतीनं आभार व्यक्त करतोय. आणि पूर्ण टुर्नामेंटसाठी जे सन्मान चिन्ह आपण पाहत आहे ते आपल्याला देण्यात आले ते आमचे दीपेशजी भगवान पोपेटा, उपाध्यक्ष मनसे सुकापूर विभाग, आणि त्यांचं देखील विशेष कौतुक. डीजेसाठी जी स्पॉन्सरशिप आम्हाला लाभली आहे ते आमचे रतनजी केणे असतील, डॉक्टर महेश पाटील असतील, अमरजी केणे असतील, त्यांचं देखील विशेष आभार. आणि त्यानंतर मग अन्नदाते ज्यांनी जेवणाची व्यवस्था त्या स्पर्धेसाठी केली होती ते आमचे अमितजी पाटील असतील, ओमकारजी मस्कर असतील, शरदजी पोपेटा, आदित्यजी केणी, जयदत्तजी म्हात्रे, अमोलजी केणी. आणि त्यानंतर मग आमचे व्हेज जेवणासाठी प्रकाशजी आत्माराम केणी यांच्या माध्यमातून व्यवस्था केली गेली होती, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं विशेष आभार. प्रकाशजी अलुराम केणी. त्यानंतर या स्पर्धेसाठी इंटरनेटची सेवा ज्याने आम्हाला दिली आहे ते आमचे निकेतजी नरेश ठाकूर, साई इंटरनेटचे प्रोप्रायटर, आणि त्यांचं देखील विशेष आभार. त्यानंतर या टुर्नामेंटसाठी लाईव्ह आपण पाहताय माऊली इव्हेंटचे प्रोप्रायटर सन्माननीय चंद्रकांतजी चाऊशेट पोपेटा, माऊली प्रसाद लाईव्ह इव्हेंट, आणि त्यांचं देखील विशेष कौतुक आम्ही इथे करतोय. त्यानंतर मग SPL जी सुकापूर प्रीमियर लीग आपण पाहिली आणि त्याच्यासाठी ज्या भव्य दिव्य ट्रॉफीज होत्या, प्रथम क्रमांकाचं चषक ते अनिल शेठ पोपेटा, द्वितीय क्रमांकाचं चषक विश्वनाथ शेठ भोपी, तृतीय क्रमांकाचं चषक राजेंद्र शेठ मनोरे, चतुर्थ क्रमांकाचं चषक गणेशजी कालुराम केणी यांच्या माध्यमातून देण्यात आलं होतं, त्यांचंही विशेष आभार. 40+ साठी ट्रॉफी आपण पाहिल्या. प्रथम क्रमांक प्रकाश शेठ चाऊशेठ पोपेटा, द्वितीय क्रमांक विश्वनाथ शेठ भोपी, तृतीय क्रमांक पंढरीनाथ कुंडलिक मस्कर यांच्या माध्यमातून तृतीय क्रमांकाचं पारितोषिक देण्यात आलं होतं, त्यांचंही विशेष आभार. सगळ्या दानशूर दात्यांनी जी मदत या स्पर्धेला केली आहे आणि भरपूर मेहनत 11 स्टार सुकापूरच्या आयोजकांनी घेतली आहे, त्यांच्या मेहनतीतून साकार झालेली ही स्पर्धा, ग्रामस्थ मंडळ चषकाची ही स्पर्धा मात्र आपण आज या शेवटच्या दिवशी इथे पाहत आहे. चला आजच्या दिवस रात्रीच्या फॉर्मॅटला मात्र सुरुवात करूया. पंचांचा ग्रीन सिग्नल, मॅच इज ऑन. प्रारंभ विनंती करू गणपती विद्यादया सागरा, अज्ञानत्व हरुणी बुद्धिमत आराध्य मोरेश्वरा, चिंता क्लेश दारिद्र्य दुःख वगे देशांतरा पाठवी, हेरंबा गणनायका गजमुखा भक्ता भवितोषवी. बोला गणपती बाप्पा मोरया. आजच्या दिवसाची सुरुवात व्हेरी फर्स्ट बॉल. इथे मात्र मागे खेळून काढल्या, पहिल्या बॉलवरती धाव मिळेल ती एक सिंगल, कारण मागचा क्षेत्र संपूर्ण आपण पाहिलं तर डिक्लेअर झोन आहे. मागे बॉल गेला तर मग एक धाव इथे दिली जाईल, हा स्पर्धेचा नियम. त्यानंतर कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग हा देखील स्पर्धेचा महत्त्वाचा नियम मात्र आपण पाहत आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. टोटल टाइम ऑन झाला आहे. 15 मिनिटामध्ये तुम्हाला 3 षटकं हे कंप्लीट करायचे आहेत, आणि जर झाले नाहीत तर मग 4थ्या षटकामध्ये एक फिल्डर 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. हा स्पर्धेचा एक कठोर नियम आपण आज लागू केला आहे, तर वेळेला महत्त्व दिले गेले पाहिजे. वेळ कधीही कोणासाठी थांबत नसते, टाइम इज मनी. आणि त्या अनुषंगाने मात्र इथे आयोजकांनी निर्णय घेतला की टाइम अलर्ट आहे. जयेश गोलंदाजीच्या मार्कवरती आहे, सोडून दिला बॉल. इथे मात्र वाईडचा इशारा, एक्स्ट्रा चिरण.
आणि एक्स्ट्रा रन नंतर धावसंख्या मात्र 1ने वाढली आणि पोहोचली ती 2 वरती. 2 धावा धावा फळकावरती आहेत. गोलंदाजीच्या मार्कवरती जयेश टांगरकर हा पहिला तेजतर्रार गोलंदाज मात्र आपण पाहताय. कुणाल आणि राहुल ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे ती टेंबोडी टीमची. पुरेशा पायावरती बॉल लागलाय, मागे चाललाय, तिथे धाव. एक धाव इथे लेग बायच्या स्वरूपात मात्र कंप्लीट केली आहे. लेग बायस नंतर धावसंख्या मात्र 3 वरती पोहोचली आहे. 2 बॉल नंतर 3 धावा धावा फडक्यावरती. सेन्सिबल सुरुवात इथे मात्र बॅटिंग करणाऱ्या टेंबोडी टीमची आपण पाहताय. इथे डॉट बॉल मात्र फेकला जातोय. 3 बॉल नंतर 3 धावा धावा फडक्यावरती आहेत. थोडीशी हलक्या गतीनं हलक्या पद्धतीनं डावाची सुरुवात इथे मात्र झाली आहे. एक्सलेट करावा लागेल कारण पहिलं षटक आहे, पॉवर प्ले नंबर 1चं षटक आहे. ओव्हर द विकेट. परत एकदा बॉल सोडून दिलाय. बॉलिंग थोडीशी खराब इथे चालू आहे. पंचांचा मात्र वाईडचा इशारा. एक्स्ट्राच्या आणखीन एक धाव. एक्स्ट्राच्या धावेनंतर धावसंख्या मात्र 4 वरती पोहोचली आहे. 3 बॉल नंतर 4 धावा, त्यात एक्स्ट्राच्या धावा पाहायला मिळाल्या त्या 3. 2 वाईड आणि एक लेग बायची धाव आली आहे. जयेश टांगरकर ओव्हर द विकेट. पुनश्च वाईट बॉल, खराब बॉलिंग पाहायला मिळते. ज्या एक्स्ट्राच्या धावा तुम्ही फर्स्ट हाफमध्ये खर्च करताय त्या धावा तुम्हाला मात्र थोड्याशा महागड्या देखील ठरवू शकतात. याच्यावरती लक्ष द्यावा लागेल तर बॉलिंग करणाऱ्या उसरली टीमला. 5 धावा मात्र धावा फळक्यावरती. सर्कलचं षटक आहे. 2 फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर, एक फिल्डर काऊ कॉर्नरला, एक फिल्डर लॉंग ऑफला ठेवलाय. उडवण्याचा प्रयत्न ऑन साइडला, झेलची संधी. वॅकंड एरियामध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. फिल्डर येतील, बॉलला उचलतील, फेकतील आणि त्या अगोदर धावा इथे धावून कंप्लीट केल्या जात आहेत. त्या 2 धावा इथे मिळत आहेत. 2 नंतर धावसंख्येत वाढ. धावसंख्या पोहोचली ती 7 या आकड्यावरती. 7 धावा धावा फडकावरती आहेत. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक आहे आणि आतापर्यंत एक्स्ट्राच्या धावा वगळता चांगली गोलंदाजी इथे जयेश टांगरकर या गोलंदाजी राहिली आहे. ओव्हर द विकेट. जयेशचा बॉल. हो, नो लुक शॉट खेळला होता. इथे मात्र बॉल मागे जाणार नाही गेला. तिथे बॉल स्टॉप केलाय. एक धाव, दुसरीचा प्रयत्न झालाय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा इथे सहजरित्या धावून मात्र कंप्लीट केल्यात आणि 2 नंतर धावसंख्येत वाढ. धावसंख्या मात्र 9 वरती पोहोचली आहे. अंतिमचा शेवटचा एक बॉल या षटकातील पेंडिंग आहे. धावसंख्या धाव फलकावरती 9 आपण पाहताय. 9. ओ, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. चांगला फटका खेळला. पिकअप स्ट्रोक काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या वरतून. हा या स्पर्धेतील आजच्या दिवस 15 धावा धावा फलकावरती. 15 धावा धावा फलकावरती लागल्या. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज अजय आलाय. अजय टांगरकर. पहिल्या षटकामध्ये शेवटच्या बॉलवरती राहुलच्या बॅटमधून हा षटकार मात्र आपण पाहिला होता. 6 रन्स मात्र इथे मिळाल्यात आणि 15 वरती संघ इथे पोहोचलाय.
इथे मात्र पंचांनी रिव्ह्यू घेतलाय आणि तिसरे पंच आता चेक करतील. रनआउट साठी हा रिव्ह्यू आहे. फलंदाज बाद आहे. बॅट हवेत होती आणि त्या कारणानं तिसऱ्या पंचाने मात्र इथे निर्णय दिलाय की रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकता फलंदाज मात्र बाद झालाय आणि हा पहिला धक्का इथून लागलाय तो बॅटिंग करणाऱ्या टेंभोडे टीमला. चला राईट आर्म ओव्हर द विकेट. अजय पहिल्या बॉलवरती रनआउटची विकेट आहे. ओ यावेळेला लॉफ्ट केलाय, उंच बॉल गेलाय, झेलची संधी निर्माण झाली आहे. ओ चांगला झेल तिथे कॅरी केला. आल्या पावली इथे माघारी परतावा लागेल तर निकेश मस्कर या खेळाडूला आणि हा विकेट मात्र इथे 2 गेल्यात. दोन्ही विकेट या षटकामध्ये आल्यात. पहिली रनआउटची विकेट होती आणि इथे कॅच आउट झाला बॅटर निकेश मस्कर. 16 धावसंख्येवरती हा दुसरा धक्का. टाइम कडे लक्ष द्या कारण या षटकासाठी म्हणजे टोटली 2 षटकांसाठी आपण 10 मिनिट घेतलेत. त्यामुळे थोडं स्पीडअप असू द्या. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं कंप्लीट करायची आहेत आणि जर झाली नाही तर मग एक फिल्डर 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. त्यामुळे टाइम आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. ओव्हर द विकेट. हो सेन्सिबल क्रिकेट. पहिलाच बॉल टॅप केल्या बॉलला. इथे मागे चालल्या बॉल. धाव मात्र फक्त मिळेल ती एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्येत वाढ. धावसंख्या मात्र 17 वरती पोहोचली आहे. 17 धावा धाव फटक्यावरती. 3 बॉलचा खेळ अजून देखील इथून शिल्लक आहे. राहुल आणि त्यानंतर करम पाटील एक विस्फोटक खेळाडू आणि ज्याची मात्र आपण वाट पाहत होतो तो करण आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता. इथे मागच्या बाजूला चाललाय. धाव मात्र मिळेल ती एक सिंगल. बॅटकटच्या साह्यानं बॅटची कडा होती. विकेट किपरला मात्र चकवून बॉल मागे गेलाय. धाव तिथे एक मिळते सिंगल. सिंगलनं धावसंख्येत वाढ. धावसंख्या मात्र 18 वरती पोहोचली आहे. चांगली गोलंदाजी अजयची मात्र आपण पाहताय. 3 धावा आतापर्यंत फक्त खर्च केल्यात आणि एक महत्वाची विकेट देखील मिळून दिली आहे. अजय डांगरकर गोलंदाजच्या मार्कवरती आहे. करम पाटील स्ट्राईक एंडला. अखुट टप्पा
इथे मात्र चपराक लगावली आहे ऑन साइडला मिड विकेटच्या वरतून करम पाटीलच्या बॅट मधून हा वेलकम 6 6 धावा. धाव फलकावरती 24. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. आउटसाइड ऑफ स्टंप खेळलाय. इथे मात्र थोडासा एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये धाव इथे फक्त एकच मिळेल सिंगल आणि दुसऱ्या षटकाचा खेळ मात्र संपलाय आणि 2 षटकानंतर बॅटिंग करत असताना टेंबुडेट संघ मात्र पोहोचलाय तो 25 धावा संख्येवरती. रोशन ठाकूर गोलंदाजीच्या मागवरती आहे. फ्लड लाईट आता ऑन झालेत. डे नाईटचा फॉर्मॅट आहे आणि त्यामुळे या पहिला सामना चालू व्हायला थोडासा उशीर झाला. त्यामुळे आता सगळे सामने कदाचित नाईट फॉर्मॅटमध्ये खेळवले जातील आणि त्यामुळे लाईट्स आता ऑन केलेत. रोशन ठाकूर गोलंदाजीच्या मागवरती आहे. तिसरा गोलंदाज धावसंख्या धावफलकावरती 25 आपण पाहता 25. करंट स्ट्राईक एंडवरती विस्फोटक खेळाडू आहे आणि त्याच्या नावानं मात्र संघ ओळखला जातोय. टीमचा ट्रम्प काय, टीमचा हुकमी एक काय. रोशन बॅकफुटवर खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेनं. धाव इथे मिळेल ती एक सिंगल. सिंगल रन फक्त इथे कंप्लीट होतीये. सिंगलनं धावसंख्या मात्र 26 वरती पोहोचले. 26 ऑन अ बोर्ड. राहुल वैयक्तिक 12 वरती खेळतोय. करण 4 बॉलचा सामना केलाय. 9 रन्स इथे बनवल्यात. बिग हिट खेळण्याचा प्रयत्न. रोशन ठाकूर टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र बाहेरच्या दिशेनं टर्न झालाय आणि इथे निर्धाव चेंडू डॉट बॉलचे मात्र आपण सांगता पाहताय. गोलंदाजावरती आक्षेप मात्र घेण्यात आलाय आणि तिसरे पंच आपण चेक करा. नेक्स्ट बॉल ना, नेक्स्ट बॉल पासून आपण चेक करायचं स्क्रीनवरती. बॅटकेट होती. बॉल चाललाय मागे गेला नाहीये. असं वाटलं की मागे चाललाय बॉल. मागेच गेला बॉल. त्यामुळे धाव इथे एकच सिंगल मिळेल. सिंगलला धावसंख्या 1 ने वाढली आणि पोहोचली ती 27 वरती 27. खूप चांगली गोलंदाजी रोशन ठाकूरची आपण पाहताय. 2च धावा खर्च केल्यात. इकॉनॉमिकल षटक संघाला मात्र थोडंसं कमबॅक करून देखील देतोय. हो बीट केलंय करणला. खूप चांगली गोलंदाजी. करण सारख्या खेळाडूला शांत ठेवणं फार कठीण आहे आणि ते कठीण काम करत असताना बॉलर रोशन ठाकूरला मात्र आपण पाहताय. डॉट बॉल निर्धाव चेंडूची इथे सांगता. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. बॅकफुटवर खेळण्याचा प्रयत्न. बॅटकट लागली आहे. मागे चालला बॉल आणि धाव मिळेल ती केवळ एक सिंगल आणि सिंगलला धावसंख्या मात्र 28 वरती पोहोचली आहे. शेवटचा एक बॉल या षटकातील बाकी आहे. शॉर्ट ऑफ लाईनचा बॉल होता. इथे मात्र मागच्या बाजूला चालला. बॅटकेट होती. पुढे धाव इथे मिळेल ती पंचांचा निर्णय आला की इथे धाव 1 आहे बॅटकेटच्या साह्यानं. त्यामुळं षटक तिसरं संपलंय आणि 3 षटकानंतर धावसंख्या धावा फलकावरती मात्र 29 पाहत आहे. 29 लॉस ऑफ 2 विकेट.
थँक्यू डिझया. दमदार फटका एक्झिक्यूट केलाय बॅटर करणच्या बॅटमधून हा षटकार. 6 धावा आणि धावा संख्या मात्र 35 वरती पोहोचले. 35. प्रल्हादचा बॉल ओव्हर द विकेटनं. हा खूप टप्पाचा बॉल. पंचाचा मात्र इथे वाईडचा इशारा. एक्स्ट्राची रन इथे मिळते. एक्स्ट्रा रनच्या मदतीने यस पंचाचा मात्र वन बाउन्सचा इथे इशारा येतोय. वन बाउन्सचा निर्णय पंचांनी मात्र दिलाय. धावसंख्येत वाढ. धावसंख्या 36 वरती पोहोचले. 36. हा देखील वाईड आहे. पंचाचा मात्र एक्स्ट्राच्या रनचा इशारा येतोय. बॉलिंग थोडीशी खराब चालू आहे. पंचाचा मात्र नो बॉलचा इशारा येतोय. वन बाउन्सचा निर्णय या अगोदर देखील पंचांनी दिला होता आणि या षटकातील दुसरा बाउन्स आहे. त्यामुळे पंचांनी मात्र नोचा निर्णय दिलाय. 2 एक्स्ट्रा धावा बॅक टू बॅक इथे खर्च केल्यात प्रल्हाद या गोलंदाजानं आणि धावा संख्या मात्र 37 वरती पोहोचले. 37. चला नेक्स्ट बॉल आता फ्री हिट असेल. पंचांचा हेलिकॉप्टर मैदानाच्या आतमध्ये मात्र फिरलाय आणि फ्री हिटचा बॉल आहे. सुवर्ण संधी आहे ती बॅटर करणसाठी. करण स्ट्राईक एंडला. धावसंख्या धावफलकावरती तब्बल 37 लागली आहे. फ्री हिटचा बॉल समोरच्या विभागात. स्ट्रेट हिट. कडक स्ट्रोक. बॉल मात्र गेला निघून सीमारेषा बाहेर आणि या षटकातील हा दुसरा षटकार. दोन 6 इथे करम पाटीलच्या बॅटमधून आलेत आणि धावसंख्या 43 वरती पोहोचली आहे. समोरच्या दिशेने आणखीन एक लॉफ्टेड फटका आणि करणच्या बॅटमधून आग ओकणारी बॅटिंग मात्र मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. ठोकला या षटकातील हा तिसरा मॅक्सिमम. तिसरा षटकार. मात्र तब्बल 49 वरती पोहोचली आहे आणि हा चौथा येईल का. बॉल मात्र हवेत आहे. मिस टायमिंग फटका. इथे बॅटर मात्र करम पाटील झालाय बाद. एक महत्वाची इनिंग आपल्या संघासाठी मात्र खेळली आहे आणि मोठा झटका इथून लागला तो टेंबोडे टीमला.
49 धावा फलकावरती आहेत. शेवटचे 2 बॉल या षटकातील बाकी आहेत. नवीन खेळाडू मात्र स्ट्राईक एंडवरती दाखल झालाय प्रवीण. 2 बॉलवरती मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र करायला हवा. 49 धावसंख्या धावा फलकावरती आहे. समोरच्या दिशेने हा फटका खेळलाय. अगदी बॅटच्या प्रॉपर झोनमध्ये आला नाहीये. धाव मिळेल ती फक्त एक सिंगल आणि सिंगल नंतर 50 धावा 50 अप 50 रन्स मात्र इथे बॅटिंग करणाऱ्या टेंबोड टीमनं मात्र कंप्लीट केल्यात. सुरुवात थोडी खराब राहिली आहे. शेवट मात्र चांगला गोड झालाय आणि तो शेवट मात्र गोड करून दिलाय तो करम पाटील या खेळाडूनं. कारण या षटकामध्ये तब्बल 3 मोठे फटके लगावलेत. शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल सरळ बॅटनं खेळलाय. झेलची संधी आहे तिथे. फलंदाज मात्र झालाय बाद. पहिल्या इनिंगचा पहिल्या सत्राचा इथे खेळ संपला. पहिल्या इनिंग नंतर बॅटिंग करत असताना टीम टेंभोडेनं रन्स इथे बनवल्यात त्या 50. 24 बॉल आणि उसरली टीमला मात्र 51 धावसंख्येची गरज. टीम भंगारपाडा बी आणि टीम आसुडगाव टॉस करण्यासाठी लगेच या. इनिंग ब्रेक झाला. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणं गरजेचं आहे. त्यामुळे भंगारपाडा बी आणि आसुडगाव या दोन्ही टीमच्या कॅप्टनला आमचा ऑफिशियल कॉल आहे की टॉस करण्यासाठी या. 24 मध्ये 51 रन्सची मात्र गरज आणि थोडीशी संधी डीजे मास्टरला मात्र देऊया. चला सुरगाव टीमचा कॅप्टन इथे दाखल झालाय आणि बंगारपाडा बी टीमच्या कॅप्टनला आमचा कॉल आहे की टॉस करण्यासाठी लगेच या. सुजल बॉटल आण ना पाण्याची. पाणी बॉटल खाली पाय मारायला मला ए भंगारपाडा आला ना तरी चला बंगारपाडा टीमच्या कॅप्टनला कॉल आहे की टॉस करण्यासाठी या. कारण असुडगाव टीमचं कॅप्टन इथे उपस्थित आहे. त्यामुळे बंगारपाडा टीम कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी लगेच या. टाइमपास नको आहे. सन्माननीय अतिथी आयुषजी खुटारकर यांना विनंती आहे की यावं व्यासपीठावरती. आपल्या या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करतोय. चला बंगारपाडा टीम कॅप्टन टॉस करण्यासाठी या. कारण समोरच्या टीमचा कॅप्टन इथे उपस्थित झालाय. लगेच टॉस करण्यासाठी या आपण.
लास्ट पर्यंत कळलं त्यांना 11 वाजेपर्यंत आता कालू कुठं नाही टाइमपास काय चालले आता काय मॅच चालू टाइमपास काय चालले टाइम ऑन आहे ना चला मॅच ऑन. 20 मिनिटाचा क्लॉक सेट केलाय आणि या संघासाठी देखील हाच नियम लागू असेल, कारण पहिल्या इनिंगसाठी आपण पाहिलं तर मग 15 मिनिटं 3 षटकासाठी दिले होते. इथे देखील तोच नियम लागू आहे. चला व्हेरी फर्स्ट बॉल जिंकण्यासाठी 51चं टार्गेट. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज राहुल गडगे. अकुट टप्पाचा बॉल ऑन साइडला. मिस टायमिंग झेलची संधी आहे. इथे फलंदाज बाद. पहिल्याच बॉलवरती दे धक्का. जयेश डांगरकरच्या स्वरूपात मोठा हादरा मात्र मिळालाय. अजय डांगरकरच्या स्वरूपात हा मोठा धक्का मात्र मिळालाय. तो उसरली टीमला. स्क्वेअर कट. इथे मात्र बॅकवर्ड पॉइंट बॉर्डर लाईनच्या जवळ बॉल स्टॉप केलाय. चांगली फिल्डिंग राहिली आहे आणि धावा टोटली पंच. एकूण धावा किती आहेत? 3 का 4? 3 धावून आणि 1 एक्स्ट्रा. ओके 4 रन्स इथे मिळतात. हा चौकार आलाय. बॉल अडवला परंतु फायदा झाला नाहीये, कारण तशाही 4च धावा इथे मिळाल्यात. थोडीशी फिल्डिंग मात्र खराब झाली आहे. थ्रो करताना थ्रो मात्र नियोजित ठिकाणी केला गेला आणि तिथे 1 सिंगल आणि धावून 3 धावा. टोटल हा चौकार आलाय तो बॅटिंग करणाऱ्या उसरली टीमसाठी. चला बंगारपाडा टीम हा शेवटचा कॉल आहे टॉस करण्यासाठी या, कारण समोरील टीमचा कॅप्टन इथे येऊन भरपूर उशीर झाला थांबलाय. अकुटप्पाचा बॉल मागे खेळण्याचा प्रयत्न. धाव इथे मिळेल ती 1 सिंगल. जयेशला 1 सिंगल मिळते. धावसंख्या 1 ने वाढली आणि पोहोचली ती 5 वरती. 5 धावा फलकावरती आहेत. पहिलं षटक चालू आहे. 51 धावा मात्र चेस करायचे आहेत. राहुल गडगे एक चांगला गोलंदाजीच्या मागवरती आहे. इथे चांगली सुरुवात करून दिली आहे, कारण अजय सारख्या एक विस्फोटक खेळाडूची विकेट इथे मिळून दिली ती राहुल गडगे या बॉलरनं. ओ दांडी गुल. फर्निचर डिस्ट्रॉय केलंय. हनुमानला इथून मैदानाच्या बाहेर मात्र परतावा लागेल आणि हा दुसरा धक्का मात्र लागलाय तो उसरली टीमला. विजय डांगरकर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 2 विकेट गेल्यात. थोडीशी नाजूक अवस्था, दयनीय स्थिती मात्र आपण पाहता. पहिला बॉल आहे. राहुल सेन्सिबल क्रिकेट खेळलाय. डीप मध्ये बॉल मात्र शॉर्ट थर्डमॅनकडे चाललाय. तिथे धाव मिळेल ती फक्त 1 सिंगल. सिंगलनं धावसंख्या मात्र 6 वरती पोहोचली आहे. 6 धावा फलकावरती आहेत. पहिलं षटक चालू आहे. खूप चांगली गोलंदाजी. 51 धावा डिफेंड करत असताना पहिल्या षटकामध्ये जी गोलंदाजी हवी होती ती गोलंदाजी त्या बॉलर राहुलनं मात्र केली आहे. 1 बॉल या षटकातील बाकी आहे. पहिल्या षटकातील शेवटचा बॉल स्ट्राईक रेट वरती जयेशला आपण पाहत आहे. सेन्सिबल क्रिकेट मिड ऑफ कडे पुश केले बॉल आणि धाव फक्त आणि फक्त 1 सिंगल मिळेल. एका चांगल्या षटकाची इथे समाप्ती झाली आहे. राहुल गडगे या बॉलरनं 2 विकेट घेतल्या आणि धावा खर्च केल्या त्या फक्त 7 पहिल्या षटकानंतर.
उसरली संघ धाव फडकावरती पोहोचलाय तो 7 धावसंख्येवरती 51चा टार्गेट होता आणि टोटली आता 18 बॉल शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत त्या 44. 18 बॉल आणि 44 धावसंख्येची मात्र गरज. इथे दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित झालेत. मी सन्माननीय अमितजी केणी साहेबांना विनंती करतोय की आपण आपला शुभ हस्ते या मॅचचा टॉस इथे करायचा आहे. बंगारपाडा बी आणि असुडगाव यानंतरची लढत इन ऍक्शन मध्ये मात्र आपल्याला पाहायला मिळेल. हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक. 18 मध्ये 44 धावांची मात्र गरज. पहिला बॉल आहे. ओ लो फुल टॉस होता. ऑन साइडला मात्र खेळला. डीप मध्ये फिल्डर आहे. धाव मिळेल ते एक डबलचा कॉल दिलाय आणि धावा इथे धावून कंप्लीट केल्यात 2. बंगारपाडा टीम हा वन द टॉस आणि निर्णय लगेच कळवायचा आहे. बंगारपाडा संघ जो निर्णय असेल तो आमच्यापर्यंत येऊ द्या. 2 धावा पहिल्या बॉलवरती धावा फलकावरती लागल्यात. थोडीशी दुखापत झाली आहे, इंजर्ड झालाय. करणच्या हाताला बॉल मात्र लागलाय. धावसंख्या 9 लागली धाव फलकावरती. 17 बॉल्स आणि आता 42 धावा करायच्या आहेत. 17 मध्ये 42 धावा करणं तितकं सोपं नसेल कारण रेमोडो टीमचा बॉलिंग अटॅक देखील चांगला आहे. अशा वेळेस मात्र आता थोडासा मोमेंटम आपल्या बाजूने खेचावा लागेल जयेशला. हो जबरदस्त वेगानं बॉल टाकलाय. वेग होता या बॉलमध्ये आणि त्यामुळे इथे निर्धाव चेंडूची सांगता. परफेक्ट लेंथ. रिप्ले मध्ये मात्र आपण पाहताय आउटसाइड ऑफ स्टिक वरती बॉल फेकलाय आणि निर्धाव चेंडू डॉट बॉल इथे पडलाय. 16 बॉल्स मध्ये 42 रन्स मात्र करायचे आहेत. आव्हान थोडंसं जड होत चाललंय. जेवढे डॉट बॉल येतील तेवढा प्रेशर क्रिएट होत जाईल बॅटिंग करणाऱ्या उसरली टीमवरती. मोठा फटका चढवण्याचा प्रयत्न. जयची विकेट जाण्याची संधी आहे. ज्या विकेट साठी जाळं रचलं होतं ती विकेट मिळवली आहे बॉलर करम पाटीलला आणि हा मोठा झटका दिलाय तो उसरली टीमला. विकेट 3 गेल्यात. निहाल डांगरकर नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नंबर 5 वरती 3 विकेट गेल्यात. पहिलाच बॉल होता. थोडासा आखूड टप्पाचा बॉल. अगदी बॅट अँड बॉलचं कनेक्शन इथे पाहायला मिळत नाहीये. त्यामुळे निर्धाव चेंडूची इथे सांगता झाली. खूप चांगली गोलंदाजी. पूर्णपणे कमबॅकिंग षटक इथे गोलंदाज करम पाटीलच्या माध्यमातून फेकलं जात आहे. मॅच मध्ये पूर्णपणे मात्र संघ इन झालाय. 14 मध्ये 42 धावा इथे करायच्या आहेत. सन्माननीय अमितजी केणी साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 5 बॉल बॉक्स मात्र देण्यात आलेत. त्यांचा देखील विशेष आभार आम्ही या स्पर्धेच्या वतीने व्यक्त करतोय. हा देखील डॉट बॉल आलाय. 42 रन्स 13 बॉल्स मध्ये मात्र करायचे. चांगली बॉलिंग. ओव्हर पिच बॉल होता. डिफेन्सिव्ह सेन्सिबल क्रिकेट. निहाल इथे मात्र निर्धाव चेंडू डॉट बॉल आलाय. फक्त 2 रन्स खर्च केल्यात आणि महत्वाच्या विकेट देखील करम पाटील या गोलंदाजाने मिळवल्यात. 2 षटकांच्या इथे खेळ संपलाय. 2 षटकानंतर उसरली संघ 9 वरती पोहोचलाय. 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी मात्र 42 धावसंख्येची गरज. अरमान पाटील गोलंदाजीच्या मार्कवरती आहे. 42 धावा 12 बॉल्स मध्ये म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 21च्या रन रेटनं धावा इथे घ्यायच्या आहेत. सिंगल डबल्सला महत्व देऊ जमणार नाहीये. मोठे फटके खेळावे लागतील. पहिलाच बॉल आहे. हाफ अँड ट्रॅक. पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न
परंतु पूल ठरला अनसक्सेसफुल. आणखीन एक फलंदाज इथे झाल्या बाद. चांगली गोलंदाजी आपण गोलंदाजाकडून पाहत आहे. 10-42. नुसती बॅट फिरवली जाते. कनेक्शन प्रॉपर नाही आहे आणि प्रॉपर कनेक्शन शिवाय तुम्ही मोठे फटके एक्झिक्यूट करत नाहीयेत. ओ काय प्रचंड बॉल पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने टर्न झालाय. सेम बॉल फुटवरचा वापर नाहीये. खडे खडे फटके तुम्ही खेळू शकणार नाहीयेत कारण बॉलर अगदी बॉलला टर्न करतोय. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने लेग ब्रेक होणारा बॉल. बॅटम बॉलचं कनेक्शन होत नाहीये. समोर खेळण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी. आणखीन एक डॉट बॉल आणि हा 5वा डॉट बॉल आलाय. आणखीन एक बॉल डॉट आला तर मेडन षटक देखील होऊ शकतं या बॉलचं. अरमान पाटील मेडन षटक फेकेल का? मेडन षटक फेकलंय. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे या गोलंदाजासाठी. काय जबरदस्त गोलंदाजी मात्र केली आहे. तिथे 12 बॉल्स मध्ये 42 धाव संख्येची गरज होती. पूर्णपणे आग ओकणारी गोलंदाजी मात्र केली अरमान पाटील या गोलंदाजानं. एकही धाव खर्च केली नाहीये आणि विकेट एक मिळवली. विकेट मेडन षटक मात्र फेकलंय आणि सामना पूर्णपणे टेंबोडे टीमच्या बाजूने मात्र झुकवलाय. 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी 42 धाव संख्येची गरज. कुणाल गोलंदाजीच्या मार्कवरती आहे. 6-42 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये मात्र आपण पाहू शकता. 6 मध्ये 42 धावा इथे अशक्य आहेत कारण 6 मध्ये 6 षटकार जरी आले तरी 36 धावा बनवू शकतात. त्यामुळे आव्हान अशक्य आहे. फटका यावेळेला मात्र चांगला खेळला ऑन साइडला. डीप मध्ये फिल्डर आहेत. धाव मिळेल ती फक्त आणि फक्त एक सिंगल धावानं आता फरक पडणार नाहीये. सिंगलच्या मदतीने धाव संख्या 10 वरती पोहोचली आहे. 5 बॉल मध्ये 41 धावांची गरज. बॅटकट घेतली आहे. मागे चालला बॉल. तिथे देखील एकच धाव. आणखीन एक सिंगल धाव. 11 धावा फलक्यावरती 4 बॉल आणि 40 धावांची मात्र गरज. वन साइडेड मॅच. एकतर्फी सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे. लॉफ करण्याचा प्रयत्न चालू आहेत परंतु फिल्डिंग अगदी चांगली आहे. बाउंड्री लाईनच्या जवळ. त्यामुळे धाव इथे देखील एकच. 3 मध्ये आता 39 ची गरज. कोणतीही रोमांचकता या मॅच मध्ये राहिली नाहीये. वन साइड मॅच. अखूट टप्प्याचे बॉल दिले जात आहेत. फटके येत नाही आहेत. परत एकदा सिंगल. 2 मध्ये 38 ची गरज. चला नेक्स्ट मॅच. बंगारपाडा टीम जो काय निर्णय घेतला तो आमच्यापर्यंत येऊ द्या. निर्धाव चेंडू आलाय. डॉट बॉल. 1 मध्ये आता 38 ची गरज आहे. राऊंड द विकेटनं चांगली गोलंदाजी. शेवटचा 1 बॉल आणि रन्स पाहिजेत त्या 38. 1:38 आणि इथे मात्र डॉट बॉल आणि सामना मात्र जिंकलाय तो बॉलिंग करणारा टेंबोडे टीमनं. आणि सन्माननीय दीपेशजी पोपेट साहेबांचं इथे शुभ आगमन झालंय. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी लागणारे सगळे सन्मान चिन्ह देण्यात आलेत. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही विशेष आभार आणि सहर्ष स्वागत करतोय. टॉस झालाय. टॉस इथे बंगारपाडा टीमने मात्र जिंकलाय. आणि नेक्स्ट मॅच आपण विनर खेळवणार आहोत. त्यामुळे विजयी संघ टेंबोडे संघ कुठेच जाऊ नका. बंगारपाडा टीम टॉस जिंकला. बॅटिंगचा निर्णय घेतलाय आणि बॉलिंगसाठी इन्व्हिटेशन दिलंय त्या आसुरगाव टीमला. आसुरगाव संघ फिल्डिंग लावून घ्या आणि दोन्ही संघ 12व्या प्लेयर आमच्यापर्यंत पाठवायचा. मॅन ऑफ द मॅच या मॅचचा